मंडळी दुपारचं 1 वाजलो असा आणि मी आत्ता आमच्या शेतामध्ये असं आहे. खरं तर पावसामुळे 15 दिवस आमची भात कापणी थांबलेली आणि आज सकाळी आम्ही 2 कोपरे कापलेत घराच्या पाठीमागचेच. घराच्या पाठीमागे असे समोर असं आपला घर इकडे आणि सकाळी जे कोपरे कापलेत ना आपण 2 ते इकडे सुकत घातला. हे बघा. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत असा. मंडळी गेले 15 दिवस पावसानं धुमाकूळ घातलेला आणि त्याच्यात भात कापणी आमची थांबलेली. 15 दिवसापूर्वी बऱ्यापैकी आम्ही भात कापणीचा जोर होतो. अजून जर 5 ते 6 दिवस भेटले असते ना तर सगळा आमचा भात कापणी होऊन घरात गेला असता. पण पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातल्यान बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झाला. काही जणांची आडवा अशी सुकत घातलेली होती ना ती पाण्यात अशी तरंगत होती. अक्षरशः भाताचा बऱ्यापैकी नुकसान झाला. हा भात बऱ्यापैकी उभ्या होता ना शेतामध्ये, त्या पावसामुळे किंवा वाऱ्यात वगैरे खाली पडला आणि जी केसरा जमिनीत टेकली ना त्यांका अक्षरशः कोंबिलेत. बऱ्यापैकी नुकसान असं झालेलं असा. पण शेवटी आता थांबान उपयोगाचा नाही जा. काल आमच्या इकडे पाऊस थोडं कमी होतो, लागाक नव्हतो. थोडीफार मळबड वगैरे होती. सकाळी पण बऱ्यापैकी कडक ऊन पडलेला. पण आता अशी या बघा मळबड योग स्टार्ट झालेली असा. सकाळी आम्ही तिकडचे 2 कोपरे कापलेत. इकडे साधारण 10 ते 12 कोपरे होते. 12 कोपरे 2 कोपरे कापलेला. पण शेवटी समजा असाच राहुला शेतामध्ये आणि जर पाऊस वगैरे लागलो तर शेवटी नुकसान या होताला जा. त्यापेक्षा 2-2 कोपरे कापून समजा सुकत घातले आणि एक इरड म्हणजे दुपारची इरड समजा कडक ऊन पडला आणि तासर घरात नियोग मिळाला ना तर तेवढाच चांगला हवेत. तर सकाळी 2 कोपरे कापले आणि ते तिकडचे सगळे कोपरे होते ना, म्हणजे 2 कोपरे होते ना ते बघा तिकडनं पूर्ण असे इकडपर्यंत आम्ही खाली दिलं. बघू संध्याकाळी शक्यतो इकडचे 2 कोपरे कापूचे असत समजा वेळ भेटलो तर. इकडनं ढग योग स्टार्ट झालं ते बघा या साईडला. बाकी पूर्ण आभाळ मोकळा असा. काल पण थोडाफार असा वातावरण झालेला, पण आपल्या इकडे तरी जास्त असं पाऊस लागलो ना. त्या खालच्या पट्ट्यात पाऊस लागलेलो. बाकी हे आपल्या शेतीची कंडिशन बघा. ह्यो आता समोरचं कोपरो ना मस्तपैकी 15 दिवसापूर्वी उभं होतं, पूर्ण कापूच्यासाठी मस्तच होतो. बाकी 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि तिकडे 2 कोपरे आहेत. 10 11 आणि सकाळी 2 कोपरे कापले म्हणजे 13 कोपरे टोटल इकडे होते. 2 कोपरे तर आता कापलेत. बाकी शेतीची कंडिशन बघा. बाकी हे जे कोपरे दिसतात ना हे आमचे आहेत आणि बाकी त्या साईडला तिकडे खाली आता वाडीतले जे काका असतात ना त्यांचाच असा. बाकी बऱ्यापैकी शेती मोकळी असं, म्हणजे काही जणांनी केलेलीच नाही, पडसळ असा काही जणांनी केलीच नाही. तर अशा प्रकारचा काहीशी कंडिशन असा. अक्षरशः भात खाली पडला आणि जी केसरा वगैरे होत ना ती काही ठिकाणी खाली टेकली आहेत जमिनीक ना त्यांका कोंबलेल्या असत. हे बघा ह्यो कोपरं पण पूर्ण खाली पडलो. संपूर्ण असं उभं कोपरं होतं आणि ह्या पावसात 15 दिवसात ह्यो खाली पूर्ण गेलो. आणि तुमका दाखवते ज्या ठिकाणी केसरा खाली चिकाटली आहेत ना त्या ठिकाणी जे दाण्यांका कोंबलेले बघा. हे बघा हे अशा प्रकारे हे कोंब जमिनीत टेकला ना दाणे की कोंब येतले. सो त्यापेक्षा कापून समजा थोडाफार जरी ऊन पडला ना तर त्या घराक नियोग मिळात. आता बघूया काय करता ह्यो पाऊस. तर मंडळी खरं तर 5 ते 5.5 महिने होऊन गेलेत आमच्या ह्या भात शेतीक. खरं तर ह्या रोपाची आता कॅपॅसिटीसुद्धा संपत दिलेली असा. कारण अजून काही दिवस गेले ना तर ह्याचा केसूर असा ना आता ह्या तुटाक स्टार्ट होताला. त्याचे दाणे वगैरे आता घराक सुरुवात होतली या. तर प्रत्येक अशा भात पिकाची काही ठराविक असो कालावधी असता, 3 महिने 4 महिने किंवा 4.5 महिने असो. तर ह्यो जर पाऊस जर समजा असंच राहिलोच तर मग भात कापणी अजून लांबावतली आणि बऱ्यापैकी नुकसान होताला. अशी केसरा ना तुटान खाली घळाक स्टार्ट होतली आहेत. तर ह्या भाताचा केसूर बनण्यापर्यंत ना बऱ्यापैकी अशी मेहनत असता शेतकऱ्यांचीच. कारण आमच्या इकडे खासकर काय होता की मे महिन्यात पावसाचा अंदाज असता की बाबा आठवड्याभरात पाऊस पडत. तर त्या दृष्टीने भाताची पेरणी वगैरे केली जातात. त्याच्या अगोदर मशागत वगैरे असता.
तर भाताची पेरणी वगैरे झाली ना की मग जसं पाऊस वगैरे पडता तर जिथे भात लावणी करूच्या तिकडची फोडणी दुडणी किंवा जी प्रोसिजर असता ना ती केली जाता आणि त्याच्यानंतर मग बऱ्यापैकी भाताची रोपा येली की त्याची लावणी केली जाता. त्यानंतर महिन्याभरान नडणी वगैरे केली जाता, म्हणजे जा गवत वगैरे अनावश्यक असता त्या काढला जाता. त्यानंतर मग काही दिवसांनी भात पोटरे येता, केसराता, त्याचे दाणे तयार होतात आणि मग कालांतरान अशा प्रकारे हा भात पिकून कापणीसाठी रेडी होता. तर ह्या मागे खूप मेहनत असता आणि असा जर नुकसान झालाच पावसामुळे वगैरे तर ती सगळी मेहनत फुकट होता. वातावरण लगेच चेंज होता बघा. मगाशी 10 मिनटापूर्वी ह्या पूर्ण पॅक झालेला, पूर्ण मळमळ होती, ढग होते पूर्ण. आता ह्या साईडचा पूर्ण मोकळा झाला आणि जे काय ढग होते ना ते ह्या साईडला गेलेत, म्हणजे पुढे पुढे सरकतात. पण पावसाची काही गॅरंटी नाही आहे, कधी पण ढग येते त्याने कधी पण वताक स्टार्ट होत. बाकी हे आमच्या इकडचं शेतीचं एरिया पूर्ण मोकळं असा. ह्या साईडला आमची घरं असत इकडे. बाकी तो जो डोंगर असा ना त्या डोंगराच्या कडेन म्हणजे तिकडनं रस्तो असा, त्या रस्त्याच्या त्या बाजून संपूर्ण बाकीची घरं असत. बाकी हे पूर्ण एरिया पूर्ण मोकळो शेतीचं एरिया असा. पूर्ण पूर्वीच्या काळात ना संपूर्ण ठिकाणी शेती केली जायची. आता तेवढी कोण करत नाहीत, मध्ये मध्ये फक्त शेती केलेली तुमका भोग मिळतले या साईडला. बाकी इकडे एक आंब्याचं झाड आमचा, गेल्या वर्षी एक आंबो लागलेलो भात कापणीच्या वेळेक, पण ह्या वर्षी काय मोहरलेलो नाही. किरकोळ खैतरी ना मोहरलेला दिसता. वरच्या पट्ट्याक वरच्या खांद्याक तिकडे एक मोहर दिसता. चलो, सकाळी आम्ही हे 2 कोपरे कापलेत, हे एक कोपरं आणि तो एक कोपरं. आणि जिथे भात चिकटलेलं ना तिकडे हे बघा ही कंडिशन काय ते भाताचे गोटे आहेत ना ते बऱ्यापैकी रुजानेले आहेत अशा प्रकारे बघा ते. आणि जैसर असा चिकाटला ना केसरा चिकाटलेली होती ना तिकडे असा रुजानेलेला होता. आणि केसरा पण बऱ्यापैकी घळली आहेत, म्हणजे जे दाणे आहेत ना ते तुटान अशा प्रकारे पडले ते बघा. म्हणजे मगाशीच मी तुमका सांगितलेलं ना की ज्या रोपाची कॅपॅसिटी संपली आहे त्यामुळे असे तुटाक स्टार्ट होतले बघा अशा प्रकारे. हे अशा गोटे नेडकान खाली पडलेत. खरं तर एक शॉर्ट व्हिडिओ बनवून मी इथे लिहिलं आहे. म्हटला लॉंग व्हिडिओ बनवून शेतीची आणि शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे ती तुमका दाखवची. तर उशीर पण भरपूर झालो, आता कडक ऊन पडाक स्टार्ट झाला आहे बघा. तर आत्ता मी घराकडे जात आहे, बघू संध्याकाळी शक्यतो भात कापूचा म्हटल्याने तर मग इकडचे 2 कोपरे कापतलो. सो ते जर कापू गेलो तर हे व्हिडिओ पुढे कंटिन्यू करतलो. संध्याकाळचे 4 वाजलेत आणि भात कापूक चाललो. पप्पा वगैरे पुढे गेलेत. आता मध्ये कोयती आणि मळबट नाही तशी, बघूया आता. वरचो कोपरो कापून घातल्यानी या पूर्ण कवळे काढून ठेवल्यानी या. प्रशांतसुद्धा येलो कारण प्रशांतला 2-3 दिवस सुट्टी होती. पप्पानी कोपरो कापून घेतल्यानी आता हे पण कवळेच काढूचे लागतले आणि सगळे कवळे काढून आपणाक ह्या साईडला वरच्या साईडला सुकत घालूचे लागतलेत. तर फायनली हो सुद्धा कोपरा आमचं कापून झालेलं असा. संपूर्ण असे कवळे काढून ठेवलं. दर टाईम कसा व्हायचा की दरवर्षी तेच आम्ही कापून संपते त्या सुकत घालायचो. तर हे एक कोपरा आणि हे एक कोपरा आता सगळे कवळे काढून वरच्या साईडला ते बघा त्या साईडला सुकत घालायचं असा. बाकी ह्या साईडला हे बघा शेजारचे काकासुद्धा आज कापू गेलेले असतात. तर पटापट आता हे पहिले कवळे काढून घेतो बाहेर आणि मग सुकत घालतो.
कापलेला भात पूर्ण पगळून झाला. आता घराकडे जाऊन निघालं आहे. उद्या शक्यतो भात कापणी होची नाही, कारण उद्या आमच्या गावची जत्रा असा आणि उद्यापासून कातीसुद्धा लागतात. सो 2 दिवस कापणी बंद. तर मंडळी, संध्याकाळचे वाजलेत 6. मस्तपैकी वातावरण झालेलं असं आपल्या इकडे. खरं तर सकाळी आणि संध्याकाळी इकडे ना पक्ष्यांचा आवाज मग सुंदर येतात. तर सुतेजला खेळ घेऊन येलं आहे. घराच्या समोरच पाठीमागे घर असा. बाकी सकाळी 2 आणि संध्याकाळी 2 कोपरे कापलेत आपण. तर उद्या 2 दिवस भात कापणी बंद असतली, कारण उद्या आमच्या गावची जत्रा हा. तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा. टाटा कर ना टाटा.